लाडकी बहीण योजनेच्या बहुप्रतीक्षित हप्त्याचे वितरण तर सुरू झाले. महिलांना 1500 रुपये आणि 1500 रुपये असे 3000 रुपये मिळाले. परंतु या लाडकी बहीण योजनेअंतर्गत अनेक महिलांचं अजूनही मत आहे की आमचे पैसे का आले नाहीत आणि खरंच 3000 रुपये येत आहेत का? तर लाडक्या बहिणींनो, खरंच काय तर 100% 3000 रुपये येत आहेत. ज्या ज्या महिलांना त्या ठिकाणी 12 तारखेला लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1500 रुपये मिळाले होते, मार्च महिन्याचा हप्ता, त्या सर्व महिलांना किंवा बहुसंख्य महिलांना काल परत एकदा वितरण होऊन त्यांच्या खात्यावरती पुन्हा एकदा एप्रिल महिन्याचे 1500 रुपये जमा झालेले आहेत. आणि मग अनेक लाडक्या बहिणींचा प्रश्न आहे की आमचे पैसे का आले नाहीत? आता योजनेमधून आम्हाला अपात्र केलं आहे का? किंवा हे वितरण नक्की किती दिवस चालणार आहे? असे विविध प्रश्न लाडक्या बहिणी विचारत आहेत, कारण अनेक महिलांना अजूनही पैसे मिळाले नाहीत. तर या वितरणासंदर्भातील सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. चॅनलला सबस्क्राईब करून पेजला फॉलो करून घ्या, जेणेकरून योजनेसंदर्भातील सर्व अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी आणि सर्वात योग्य पद्धतीने पोहोचवण्याचे काम आपण आपल्या पेज आणि चॅनलच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना करतो. तर लक्षात घ्या, आता लाडकी बहीण योजना 2026-27 साठी वेगळ्या पद्धतीने काम करणार आहे. पूर्वी आपण काय पाहिलं होतं की लाडकी बहीण योजनेच्या हप्ता वितरणापूर्वी एक GR यायचा. तो GR कुठला असायचा? तो GR असायचा सामाजिक न्याय विभाग किंवा त्या ठिकाणी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने, समाज कल्याण विभागाच्या वतीने महिला व बालविकास विभागाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरित करण्यासाठी संबंधित निधी दिला जायचा आणि त्यानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 2-3 दिवसांमध्ये वितरण व्हायचे. आता लाडकी बहीण योजनेमध्ये सरकारने सर्व गोष्टी बदलल्या आहेत, जेणेकरून महिलांना प्रत्येक महिन्याला हप्त्याचे वितरण योग्य वेळी व्हावे यासाठी 2-3 वेगवेगळे विभाग केले आहेत. आणि त्या सर्व विभागांना आदेश देखील देण्यात आले आहेत की 1 ते 10 तारखेच्या आधी तुम्ही त्या ठिकाणी महिला व बालविकास विभागाला निधी द्यायचा आणि त्यानंतर महिला व बालविकास विभागाने 11 ते 15 तारखेच्या आत लाडक्या बहीण योजनेमधील ज्या ज्या महिला पात्र आहेत त्या सर्व महिलांना त्या ठिकाणी योजनेच्या हप्त्याचे वितरण करायचे. आणि अशाच पद्धतीने लाडकी बहीण योजना यापुढे देखील कार्यरत राहील. आणि म्हणूनच यावेळी कोणताही GR न येता थेट महिलांच्या खात्यावरती पैसे येण्यास सुरुवात झाली. आणि त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी देखील हा सुखद धक्का होता, कारण अनेक दिवसांपासून आम्ही सांगत होतो की लाडकी बहीण योजना बंद झाली नाही, लाडकी बहीण योजना चालूच आहे. पुढील आर्थिक वर्षासाठी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 26,500 कोटींची तरतूद देखील केली आहे. त्यामुळे योजना बंद होत नसती. परंतु अनेक महिलांना वाटायचे की मार्च महिन्यापासून पैसे आले नाहीत, मग योजना खरंच बंद होती का? आणि जेव्हा त्यांच्या खात्यावरती डायरेक्ट 1500 रुपये जमा झाले, तेव्हा महिलांनी त्या ठिकाणी सुटकेचा श्वास सोडला आणि आता योजना चालू राहील, आम्हाला असेच पैसे मिळतील असे देखील त्यांना वाटू लागले. आता ज्या महिलांना अजूनही पैसे आले नाहीत त्या महिला विचारत आहेत की आम्हाला योजनेतून आता अपात्र केलंय का? किंवा आम्हाला तर 1500 रुपये देखील आले नाहीत. तुम्ही सांगताय 3000 रुपये आले, 3000 रुपये आले, मग आम्हाला तर 1500 रुपये देखील आले नाहीत. तर लाडक्या बहिणींनो, चला याबाबतची माहिती जाणून घेऊया. तर सर्वात आधी हे वितरण हे 15 तारखेपर्यंत चालणार आहे. म्हणजे लक्षात घ्या की लाडक्या बहिणींना 15 मे पर्यंत पैसे येणार आहेत. आता याची वितरणाची एक प्रक्रिया वेगळ्या पद्धतीने राबवत असल्याने आपल्याला अजून अनेक गोष्टी यातून उलगडा होणे बाकी आहे. परंतु ज्या महिलांना, ज्या लाडक्या बहिणींना 12 मे रोजी, लक्षात घ्या 12 मे रोजी वितरण सुरू झालं आहे आणि ज्यांना 12 मे रोजी 1500 रुपये आले होते मार्च महिन्याच्या हप्त्याचे, त्याच महिलांना त्या ठिकाणी 13 मे रोजी पुन्हा एकदा 1500 रुपये आलेले आहेत आणि ते 1500 रुपये त्यांचा एप्रिल महिन्याचा हप्ता असणार आहे. म्हणजे सुरुवातीच्या 2 दिवसांमध्ये ज्या ज्या महिलांना पैसे आले आहेत त्या सर्व महिलांना त्या ठिकाणी 3000 रुपये आले आहेत. 1500 रुपये 12 मेला आणि 1500 रुपये 13 मेला. आता 14 मे आजच्या दिवशी जी वितरण प्रक्रिया पार पडेल त्यामध्ये ज्या ज्या महिला पात्र आहेत परंतु त्यांना अजून पैसे मिळाले नाहीत त्यांच्या खात्यावरती 1500 रुपये जमा होतील आणि त्याच महिलांना परत 15 मे रोजी देखील 1500 रुपये अशा पद्धतीने ही वितरणाची प्रक्रिया चालू असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे. आणि ज्या सर्व महिला पात्र असणार आहेत, ज्या 1,77,00,000 महिलांना या हप्त्याचे वितरण होईल असे सांगितले गेले आहे, त्या सर्व महिलांना लाडकी बहीण योजनेमध्ये त्या ठिकाणी 3000 रुपयांच्या वितरण होणार आहे. म्हणजेच की 1500 2 असे वितरणाची प्रक्रिया सुरू असणार आहे. वितरण अजून बंद झालेलं नाही. त्यामुळे अनेक महिलांचा जो प्रश्न आहे की आम्हाला आता पैसे येणार का नाही, आम्हाला पैसे येणार का नाही, तर नक्कीच तुम्ही योजनेच्या अटी निकषांमध्ये पात्र असून तुमची ई-KYC केली असेल तर तुम्हाला योजनेचे पैसे मिळणार आहेत. अनेक महिला अशा देखील आहेत ज्यांनी प्रश्न विचारला की आमच्या कुटुंबामध्ये आम्ही आधी तिघी-चौघी लाभ घ्यायचो, मग आमचे तिघी-चौघींचे पैसे बंद होतील का? तर याची देखील मोठ्या प्रमाणावर शक्यता आहे, कारण लाडकी बहीण योजनेमधील सर्व अटी निकषांची त्या ठिकाणी कडक पद्धतीने अंमलबजावणी आता करून लाडक्या बहिणींची फायनल यादी, ज्यामध्ये 1,77,00,000 महिला आहेत असे सांगितले गेले आहे, अशा पद्धतीने ही वितरणाची प्रक्रिया सुरू असणार आहे. आणि म्हणूनच
लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यावरती जरी आता योजनेचे पैसे जमा झाले नसतील तर येत्या 2-3 दिवसांमध्ये परत एकदा लाडक्या बहीण योजनेमध्ये 15 तारखेपर्यंत सर्व महिलांना पैसे येतील. साधारणपणे शुक्रवार शनिवार पर्यंत ही वितरण प्रक्रिया अशीच सुरू राहील अशी देखील माहिती मिळत आहे आणि सर्व महिलांना योजनेचे पैसे 3,000 रुपये देखील त्या ठिकाणी जमा होणार आहेत. तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले आहेत का नक्की कमेंट करून सांगा आणि योजनेसंदर्भातील तुमचे जे काही प्रश्न असतील ते कमेंटच्या माध्यमातून नक्की विचारा. व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करून पुढील सर्व अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.